पंढरपुरात आल्या आल्या मला आपल्यातील काही माणसं भेटले आणि भेटल्यानंतर पहिल्यांदा मला त्यांच्या डोळ्यामध्येच पांडुरंग दिसला आणि खूप आनंद वाटला. म्हणजे हा कार्यक्रम करायचा हरीश यांनी सांगितलं, परंतु मला वाटलं नव्हतं की इतका चांगला आनंद या कार्यक्रमाने मिळेल. ज्यांनी आपल्यासाठी गेल्या मला वाटतं मे महिना पूर्ण एप्रिल मे महिना लंडनचं ऊन झालं होतं. अनेक भगिनी अगदी रस्त्यावर येऊन बूट लावेपर्यंत प्रयत्न केले होते, मेहनत केली होती. वडीलधारी मंडळी धीरज मला नेहमी सांगायचा का 80-85 वर्षाची आजोबाई दारदार फिरून आपल्यासाठी मत मागतायत. तेव्हा मी बाबांना सांगितलं होतं, माझ्या बाबांना, का आपल्याला समाज इतका मोठा आहे का समाजाचे उत्तर फिरायला आपल्या 3 पिढ्या आणखी खर्च तरी त्यांना का इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाने आपल्याला मदत केली आणि आपल्याला सर्वांना अगदी पांडुरंगाची शपथ घेऊ शकतोय. अजिबात मनामध्ये पराभवाचं कधी मनामध्ये आणू नका. आपला हा विजय झालेला एक शेतकऱ्याचा मुलगा जर एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी समाजामध्ये जवळजवळ 2.5 लाख मतं घेऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त लीड आपण देऊ शकतो. आपल्या समोर 2 मोठमोठे पक्ष होते, त्यांच्या अनेक पक्षाची युत्या होत्या. आयुष्यभर ते लोक राजकारण करत आले होते आणि आपला पहिल्यांदाच एवढा मोठा प्रयत्न होता. मी मगाशी बाबांना सांगितलं खेडीच्या तर राजकारण ही व्यवसाय आणि सामाजिक कामापेक्षा किंवा सांप्रदायिक कामापेक्षा सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण हे राजकारणी मंडळी लोकांना वेड्या बनवत येतात आणि लगेच लोक वेडी बनली जातात गांधीजीच्या मागे. परंतु आपल्याला काम असं करायचंय का समाजातील कुठल्याच व्यक्तीला, कुठल्याच मानवाला बघितला, कुठल्याच राजकारण्याने कधी वेळ बनवता कामा नये. त्यासाठी आपल्याला ही चळवळ उभी करायची आणि आनंद वाटला. आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारचे, तेही बाबांना सांगितले का निवडणूक आणि पैसे याचा काहीही संबंध नसतो. आपल्यातील एकाही व्यक्तीने मला वाटत नाही कुणी 5 रुपये का 500 रुपये घेतले असतील माझ्याकडनं. असे 2.5 लाख लोकांनी कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता काळ वेळ बघून सगळ्या एकच्या लोकांचा प्रेशर असताना सुद्धा भरभक्कम मतं दिलेली. त्यामुळे समाजाची सेवा करणे ही आपली कायमची ड्युटी आहे. मी आणखी आपल्याला सांगतोय, हा पंढरपूरचा कार्यक्रम वेळेत झाला, तर त्या अगोदरच मी ज्या दिवशी आपली काउंटिंग झाली त्या दिवशी ठरवलं आहे तर आपल्यातील 70 वर्षाच्या वरती जे आपले समाज बांधव आहेत त्याचे 100 जोडप्यांना आपल्याला काशीला घेऊन जायचं त्या श्रावण महिन्यामध्ये. आणि काशीला जाताना ट्रेनला गेलो, तिथं अयोध्या आणि येताना विमानात आणायचं आणि त्याला आठ आपली एकच असेल की त्यांनी विमानात बसलेलं असते त्यालाच आपल्याला घेऊन जायचंय. कारण बाकी त्यांची मुलं बसले त्यांचा काय अर्थ नाही. आणि आता येताना मी सांगितलं कुठल्या आमच्या आम्हाला आज्या भेटल्या एक 8-10 वाजता जर दर्शन घ्यायचं असेल पांडुरंगाचं ती व्यवस्था मी करतोय. पण 10 जण लिमिटेड ठेवा, म्हणजे 5-5 टप्प्याने 10 त्यांना दर्शनाची व्यवस्था आजच पांडुरंगाची कठीण आणि त्यांनी 10 जणांनी घेतलं म्हणजे आपण सगळ्यांनी घेतलं जातं. त्यामुळे ती तुमची तयारी असेल किंवा चिठ्ठ्या करत असेल माझ्यामध्ये ज्या आज्या वयस्कर आहेत त्यांना पती आहेत त्यांना तुम्ही प्राधान्य दिलं तर ते अतिउत्तम होऊन जाईल. तर त्यांना आपल्याला पंढरी दाखवली म्हणजे सगळ्यात पुण्याचं काम होईल असं मला वाटतं. आम्हाला हे सामाजिक काम हे कायमचं आयुष्यभर सुरू ठेवायचं आहे. आपल्यासाठी मी मगाशी बाबांना सांगितलं एक महाराजांना सकाळी माझी भेट घेतली घडपुलीला 1 सप्टेंबरला आणतोय. शहापूरला किंवा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी संध्याकाळच्या कीर्तनाचा कार्यक्रम आपण त्यांच्या ठेवू. गावडे महाराज कोण होते, डॉक्टर गावडे. त्याचबरोबर आपल्याला समाजामध्ये जी नकारात्मक आलेली आहे त्यासाठी सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपल्याला जगायचंय. आपल्याकडे काय कमी नाही आहे, आपल्याकडे सर्व काय आहे. आणि आपलं जे जिजाऊचं स्वप्न आहे का कुठल्याही बांधवाला भगिनीला आधारासाठी किंवा शिक्षणासाठी जमीन किंवा स्वतः तारण ठेवायला लागणार नाही. त्यासाठी तुम्ही कधीही जिजाऊला आवाज द्या. महिला सक्षमीकरणाबाबतही आपण जो निवडणुकीमध्ये शब्द दिलेले गावोगावी तुम्ही सांगा तिथे शिवण क्लासेस, मेहंदी क्लासेस किंवा इतर कुठल्याही ट्रेनिंग घेऊन सरकारच्या योजना आहे त्या योजना मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. आपण एक परिवार होतो, काल परिवार होतो, आता या निवडणुकीमध्ये आणखीन एक गट्टा झालेला. आज परिवार आपण आयुष्यभर सोबत ठेवूया, कायमस्वरूपी आपण त्या कुटुंबाप्रमाणे वागूया. आज आपण इकडे पंढरपूरला लग्नीचं पांडुरंगाला सांगितलं तर पुढच्या वर्षी 30,000 माझ्या भाविकांना आणता आलं म्हणजे एवढी ताकद माझ्यामध्ये निर्माण करून देईल. आज 3,000 आले आणि नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते स्वप्न आपण पूर्ण करू.
राजकारणाच्या ठिकाणी असतं. आपण कायमस्वरूपी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहू आणि आपली एकी जाती दाखवून देईल का कुठल्याही आपल्या राजकारणापलीकडचं नातं तुमचं आणि आमचं असेल. एवढं मी तुम्हाला शब्द देतो. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आरोग्याबाबत कोणाचं अंगावरती दुखत असेल डॉक्टर आपल्या बरोबरच आहेत, डॉक्टरांना दाखवू शकता. आणि आपले जे जिजाऊचे उपक्रम आहे ते बदलेला सगळ्यांना सांगतो की इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस चालू केलेले आहेत. 8वी पास झालेले विद्यार्थी आपण जास्तीत जास्त झडपोलीला पाठवा. ज्यांना MBBS डॉक्टर व्हायचंय, MD व्हायचंय, ज्यांना IIT ला जायचंय, इंजिनिअरिंग साठी त्या विद्यार्थ्यांना आपण पाठवा. स्पर्धा परीक्षाला ज्यांना अधिकारी व्हायचे त्यांनाही पाठवा. 10वी पास झालेले जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे पाठवा. आपल्याला आपल्या जिजाऊचा लाभ आहे हा प्रत्येकापर्यंत मिळून प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे. जेव्हा विद्यार्थी घडतील तेव्हाच देशाचा विकास होणार आहे, तेव्हा देश पुढे जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्याबाबत आपलं हॉस्पिटल आहे तुमचं जिजाऊचं की ज्याच्यामध्ये अगदी सर्दी खोकल्यालाही MD डॉक्टर पार कॅन्सर पर्यंत अगदी ठाणे शहरातलं कल्याण शहरातही अनेक भगिनी येतात की तिथे गर्भपिशवीच्या ऑपरेशन आपल्याकडे होतात, सिझरचे होतात. त्यामुळे उगाच घरात पैसे नाही म्हणून काळजी करू नका तायांनो आयांनो. आपल्याला प्रत्येक तालुक्याला तुमच्याकडे रुग्णवाहिका आहे. कसाऱ्यालाही आता देतोय मी खरेदी कसाऱ्याला एक होऊन जाईल जेणेकरून आपल्याला आपला माणूस वाटवायचा, आपला विद्यार्थी शिकवायचा आहे आणि दादाच्या बरोबर आपल्या ताईलाही 2 हात काम द्यायचं. हे काम आपण सर्व मिळून एकत्रित करू एवढं नक्कीच मी आपल्याला सांगतो. पांडुरंगालाही मी तेच सांगितलंय की आम्हाला मोफत आरोग्य मिळालं पाहिजे, मोफत चांगलं गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे. शेतकऱ्याला चांगला पीक घेऊन चांगल्या प्रकारे त्याला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि आमच्या ताईच्या हातालाही रोजगार मिळाला पाहिजे, युवांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. हेच सगळं पांडुरंगाला घातलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने, ठाणे पालघर जिल्ह्याच्या वतीने. आणि आता मला पुढे उद्याला सकाळी ठाण्याला कामं असल्याने खूप थांबण्याची इच्छा आहे तुमच्या बरोबर, परंतु मी रजा घेतो. आपल्याला विनंती करून रजा घेतो आणि खूप जय जय महाराज.